वासू, आजी म्हणते की जीजींनी तिला कॉल केला होता. मग जीजीचं काय म्हणणं आहे? जीजी नाही म्हणताय. आता ती हो कशी म्हणणार? तसं नाही रे, काहीतरी गडबड आहे. बरं मी आता झालंय ते सगळं, कशाला उगाच जुनं काढत बसतेस? ऐक हे बघ, आजी म्हणते की जीजींनी कॉल केला होता. सांगितलंस तू मला. आणि जीजी म्हणतायत मी कॉल केलाच नाहीये. तुझा मुद्दा काय आहे? हे ह्या दोघी समोरासमोर बसून एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतील का रे? वासू हे बघ, आजीने खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते सगळे फोटोज आणि सर्टिफिकेट्स आलेत आपल्याकडे. म्हणजे जीजी आजीच्या समोर बसून तिच्या डोळ्यात डोळे घालून मी कॉल केलाच नाही असं म्हणू शकतील का त्या? नाही, जीजी नक्कीच तेवढी निर्धावलेली नाहीये. मग काय? असं क्षणभर जर गृहीत धरलं की जीजी खरं बोलतायत, तरी एक प्रश्न उरतोच बघ. कुठला? आजीने मला सांगितलं की त्या दोघींचा फोन कट झाला आणि आजीला त्यांचा मोबाईल नंबर हवा होता, कारण त्यांनी ना पीसीओ वरनं फोन केलेला. जीजीने पीसीओ वरून? हो ना. आणि आजीने हे पण सांगितलं की तिने जेव्हा परत फोन केला ना, तेव्हा त्या तिथून निघून गेल्या होत्या आणि तो पीसीओ बूथवाला म्हणाला की दादांची मुलगी निघून गेली. हे कसं काय? एक मिनिट, मुळात जीजी कधी पब्लिक फोनवरून फोन करणारच नाही. आणि त्यांचा फोन बिघडला कधी होता रे? बिघडला असता तर तिने फोनच केला नसता ना. पण वासू, त्यांना जर त्यांचा नंबर कळू द्यायचा नसेल तर? नाही, ती फोन करून सांगते आदिती बोलते आणि नंबर कळू द्यायचा नसेल तिला. म्हणजे तसं असतं तर तिने स्वतःचं नावच लपवलं असतं ना. स्वतःच्या तोंडानं आदिती बोलते असं सांगते आणि मग नंबर लपवण्यात काय पॉइंट आहे? हो रे वासू. नाही, आणि मुळात ती पीसीओ वरून फोन करणं अशक्य आहे. बरं, एक दोनदा नंदिनीच्या फोनवरून फोन केलेला म्हणे. काय? नंदिनीच्या नंबरवरून? अगं तिला फोन करायचाच असता तर तिने भाऊच्या फोनवरून केला असता, माझ्या फोनवरून केला असता, गेला बाजार कुमुद वहिनीच्या फोनवरून केला असता. पण नंदिनीचा फोन कशाला वापरेल जीजी? असं कसं शक्य आहे उर्मी? नाही, आता मात्र काहीतरी गडबड आहे. नंदिनीनेच फोन केला नसेल ना, जीजी बोलतेय म्हणून. काय ग, मूर्खपणा हा सगळा. इतके फालतू प्रश्न विचारणारा डॉक्टर किती फालतू असू शकतो? महाराष्ट्रातले दुसऱ्या नंबरचे डॉक्टर आहेत हे. त्यांना डॉक्टर केलं कोणी असं वाटतंय मला. तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिलीयस का? तू दबावच आणला होतास ना माझ्यावर. नंदिनी जे काही करतोय ते सगळं तुझ्या हितासाठी करतोय ना. कुठून पकडलंस ग त्यांना? म्हणजे मला त्यांच्या पदव्या तपासायच्या आहेत. मग हे सगळं दादांना विचार. पण शोधलं तर तू आहेस ना. दादांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या मठातनं पैसे स्पॉन्सर व्हायचे म्हणे. मला हे प्रश्न आवडले नाहीत एवढंच म्हटले मी. उर्मी, अगं उर्मी, त्या दिवशी लाडवाचा डबा दिला आणि चिवड्याचा डबा बॅगेतच राहिला. घे. अगं नंदिनी बाळा, लाडू खाल्लेस ना तू? आवडला ना तुला? तू अशी साडीच नेसतेस की काय रोज? का? नंदिनी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेस ना? मग उद्या कितीची वेळ घेऊ? म्हणजे तूच ठरव असं म्हणायचंय तुला? हा ग, मग बोल की. बोलत का नाहीयेस? हात तर बोलत होतीस बडाबडा. काय घसा दुखतोय तुझा? आता लगेच? काय ग बिचारी, अजून घसा बरा झाला नाही तिचा. पण काय चाललं बाई तुमचं दोघींचं? अहो काय नाही, स्वयंपाक चाललाय. बरं, तुमची नात आता सोवळ्यात स्वयंपाक करू लागली बरं का, आणि नैवेद्याचं पण अगदी उत्तम करते. हो उर्मी?
आजी तुला चहा हवाय? नाही चहा नको, पण अगं तू अशी रोज घरी साडीच नेसतेस. आजी अहो, या घरात साडीशिवाय दुसरं काहीच चालत नाही. सीमा, उर्मिला तिकडे काही करायला लागत नाही ना? काय रे अगं हेच म्हणजे कर्मकांड, पूजा अर्चा वगैरे. विद्या? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? सीमा, नाही म्हणजे बरी आहेस ना तू? मी बरीच आहे, तू तुझं बघ. अगं आपली मुलगी आहे ती. हो, पण आता पंत सचिवांची सून आहे ती. अगं नातं बदललं म्हणजे माणूस बदलत नाही ना. विद्या, अरे परिस्थिती बदलली की बदला बरे माणसानं. पण तरी स्वतःशी प्रामाणिक राहणं सोडू नये. अरे पण आता त्या घरी जसं असेल तसं तिनं केलंच पाहिजे ना. नाही, ती हे जर सगळं स्वेच्छेने करत असेल तर माझं काही म्हणणं नाहीये, पण याच्याकरता तिच्यावर जर सक्ती केली जात असेल ना तर मला हे चालणार नाही सीमा. मग काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे तिच्यावर कसली सक्ती केली जाते का तिकडे? अरे नाही नाही, तसं नाही, मला तरी तसं काही दिसलं नाही. अगं मग कशाला वाद घालतेस माझ्याशी? सरळ सांग ना, उर्मिला असलं काही करायला लागत नाही म्हणून विषय संपला. अरे मला फक्त एवढंच म्हणायचंय की मुलगी सासरी गेली की आपण तिच्यातनं आपलं मन काढून घेतलं पाहिजे रे. हे मी पुनर्वसू बरोबर लग्नाची परवानगी दिली तेव्हाच काढून घेतलेलं होतं. आणि तसं असताना सीमा, तर मी हे लग्न होऊ दिलं नसतं. मला सांग, आपण आपल्या मुलीला एवढी मोठी केली, शिकवली, मोकळीक दिली, ते काय तिनं तिचं शिक्षण हे असं मठामध्ये, कर्मकांडात, पूजा अर्चांमध्ये वाया घालवावं म्हणून? तिच्या हुशारीचा तिला स्वतःला, समाजाला काही उपयोग व्हायला नको? नाही, माझं म्हणणं नाही तिनं सगळं हे करून पैसे कमवायला पाहिजेत वगैरे, पण तिनं असं काहीतरी काम करावं की ज्याच्यामुळे माझीच नाही, तिच्या नवऱ्याची मान सुद्धा अभिमानानं ताठ होईल. का थांबलो आपण एका मुलीवर? कारण तिला वाढवताना आपण कुठे कमी पडू नये म्हणून. हाऊसमौज नाही केली आपण. महिन्यातून एकदाही नाटक, सिनेमा बघायला जाताना आपण विचार करायचो की अरे नाही, हे पैसे तिच्या क्लासच्या फी करता म्हणून देता येतील. उन्हाळ्यात आपण कधी फिरायला गेलो नाही का? तर तिला कॅम्पला जाता यावं म्हणून. म्हणजे तिला वाढवताना अगदी आपल्या पोटाला चिमटा काढायला लागला वगैरे असं नाही, पण मनाला मुरड घालतच जगलोय आपण. आणि हे सगळं कशासाठी केलं? तर आपल्या मुलीला एक स्वतंत्र, स्वावलंबी आयुष्य जगता यावं म्हणून. मान्य आहे विद्या मला. अगं साधी गोष्ट आहे ग सीमा, मला हे लग्न मान्य नव्हतंच. हा पुनर्वसू मला माझा जावई म्हणून अजिबात पसंत नव्हता. पण माझ्या मुलीच्या मनाची आवड बघता मी माझं म्हणणं मागे घेतलं. माझी मुलगी दिली त्या घरात. मग आता त्यांनी सुद्धा माझी मुलगी आहे तशी स्वीकारायला नको का? नाही, माझी मुलगी समंजस आहे, ती काय लगेच त्यांना अक्कल शिकवायला वगैरे जाणार नाही. पण त्यांना सुद्धा तिचे विचार जर स्वीकारता येत नसतील तर किमान बदलायचा तरी प्रयत्न करू नये. आपला कर्मठपणा हा तिच्यावर लादू नये त्यांनी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मुलगी दिली म्हणजे बापाचे संबंध संपले असं होत नाही ना सीमा. हो विद्या, हे बघ, तू आता त्याचाच विचार करत बसू नकोस. तुझी लेक त्या घरात सुखात आहे रे. सीमा हे बघ, तिचं सुखी असणं हे मला पुरेसं नाहीये. तिनं आपली आयडेंटिटी जपावी हे खूप महत्वाचं आहे माझ्याकडे. अगं चल, काही नाही हो. या आजी तू बस तिच्यापाशी. हा हा, आपण फोटो काढूया. नंदिनी, तुला कळत नाही का नको सांगितलेलं? काय करणार आहेस या फोटोजचं? नंदिनी एवढी का जी नाही म्हणतेय तरी ऐकत का नाहीयेस तू? नंदिनी हे बघ. हे जाग बाई, कशाला माझ्या वाटेला लागते सारखी? नंदिनी, हा आवाज मी ऐकलाय नक्की.